नमस्कार. चला तर आज आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन मासवडी बनवूया. त्यासाठी लागणारं हे सर्व साहित्य. आता हे सर्व साहित्य आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला हे सर्व वाटून पण घ्यायचं आहे. आता हा आपला मसाला जो रेडी झालेला आहे तो मासवडीचा आहे. त्यामध्ये मी वरून मसाले जे टाकलेले आहे ती म्हणजे हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि त्याचप्रमाणे काळा मसाला. आपला मासवडीचा मसाला रेडी आहे. आता आपण पिठलं करूया. त्यामध्ये पिठल्यामध्ये ग्रीन पेस्ट बनवायची आहे. ग्रीन पेस्टमध्ये फक्त लसूण, जिरं आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान परतून घेऊया आणि एक एक मोठं ग्लास पाणी टाकून छान उकळी येऊ देऊया. त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकूया. बेसन छान मिक्स करत राहूया, नाहीतर मग त्याच्यामध्ये गुठळे होतील. आपलं पिठलं तयार झालेलं आहे. एका सुती कपड्यावरती त्याला छान असं थापून घेऊया आणि मासवडीचा मसाला त्यामध्ये स्टफ करून छान अशी त्याची वडी बनवून घेऊया. तयार आपली मासवडी. आता आपण बनवूया झणझणीत रस्सा. त्यासाठी आलं, लसूण, कांदा, त्यामध्ये सुकं खोबरं, चण्याची डाळ, तीळ, थोडेसे खसखस हेही छान खरपूस भाजून कोथिंबीर टाकून वाटण घेऊया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि आपलं जे वाटण तयार आहे ते टाकूया. त्याचप्रमाणे मसाल्यांमध्ये लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हळद आणि काळा मसाला टाकून छान परतून घेऊया. तेल सुटायला लागलं की त्यामध्ये पाणी टाकूया आणि छान उकळी येऊ देऊया. तयार आपला मासवडीचा झणझणीत रस्सा. आता आपण मासवडी सर्व करूया. हे बघा आणि भाकरी बघा किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चेतनास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.